नमस्कार, मी भाऊसाहेब आजबे. काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणतायत. फडणवीस साहेब 2च वर्षापूर्वी लोकसभा निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून काँग्रेसचे किती खासदार निवडून आले आणि तुमचे किती खासदार निवडून आले तुमच्या लक्षात आहे का? काँग्रेसचे 14 खासदार निवडून आले तर तुमचे फक्त 9 खासदार निवडून आले. तेही शिवसेना हा पक्ष तुम्ही फोडला, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष तुम्ही फोडला आणि तिघांनी एकत्रित मिळून निवडणूक लढवल्यानंतरही तुमची ही अवस्था तयार झालेली होती. त्यानंतरच्या 5 महिन्यामध्ये मतदारांची संख्या तुम्ही 40 लाखांनी वाढवली आणि वोट चोरी करून तुम्ही निवडून आलात. नाहीतर विधानसभेतही तुम्हाला पळताभुई थोडी झाली असती. तसंही 2014 पासून काँग्रेस मुक्त भारताच्या तुम्ही वल्गना करत आलेले आहात, पण तुम्ही स्वतःच काँग्रेसयुक्त कसे झालात हेही तुमच्या लक्षात आलेलं नाही. तुमचे सहकारीच बघा ना, विखे घ्या, राणे घ्या, गोरे घ्या, शिवेंद्रराजे भोसले घ्या, हे नेमक्या कोणत्या पक्षातून आलेले आहेत? ईडी, सीबीआय सारख्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबाव आणायचा, खोक्यांचं आमिष दाखवायचं आणि आपल्या पक्षामध्ये भरती करून घ्यायची, हेच तुमचं धोरण आहे. आणि मग इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून वोट चोरी करून पुन्हा सत्तेवर यायचं, हाच तुमचा पॅटर्न आहे आणि तो आता लपून राहिलेला नाही. त्यामुळे तुमची ही जी काही वाढ तुम्हाला दिसतीये ना, ती काही नैसर्गिक नाही आहे. ती जनसमर्थन तुमच्याकडे आहे म्हणून नाही आहे. जर ते तसं असतं तर 2024च्या लोकसभा निवडणुकीत 240वर तुमची गाडी अडली नसती, तर ती 400च्या पार गेली असती. बाकी एवढ्या ॲरोगन्समध्ये बोलण्याची खरं तुम्हाला गरज नाही. तुमच्या पक्षाला कधी काळी फक्त 2 खासदार होते हे विसरू नका. आणि तुम्ही किंवा तुमचे नरेंद्र मोदी हे काय अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत हे देखील विसरू नका. बाकी राहिला प्रश्न काँग्रेसचा, तर काँग्रेसचा जन्म हा काय काल परवा झालेला नाही आहे. स्वातंत्र्याची लढाई लढलेला हा पक्ष आहे. ब्रिटिशांचं साम्राज्य ज्याच्यावरून सूर्य मावळत नव्हता, त्या साम्राज्याविरोधात काँग्रेसनं लढाई दिली आहे, जेव्हा तुमचे वैचारिक पूर्वज हे ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते. त्यामुळे लक्षात ठेवा, हा स्वातंत्र्य लढ्यातला काँग्रेस पक्ष पुन्हा तुमच्याशी लढेल, पुन्हा या देशासाठी लढेल. ज्या मूल्यांसाठी स्वातंत्र्य लढ्यात या पक्षानं लढाई केली, त्याच मूल्यांसाठी अजून लढेल. त्यासाठी जी काही किंमत द्यावी लागेल ती किंमत देईल, पण काँग्रेस पक्ष तुम्हाला पुरून उरेल.